जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 9 गुणरूप नाम समास 4 जाणपण निरूपण नाम श्रीराम। पृथ्वीमध्ये लोक सकळ एक संपन्न एक दुर्बळ एक निर्मळ एक ओंगळ काय निमित्य। किती एक राजे नांदती किती एक दरिद्र भोगिती किती एकांची उत्तम स्थिती किती एक अधमाधम। ऐशे काय निमित्त झाले ते मज पाहिजे निरूपिले याचे उत्तर ऐकिले पाहिजे श्रोती। एक सकळ गुणापाशी गती सगुण भाग्यश्री भोगिती अवगुणास दरिद्र प्राप्ती यथार्थी संदेह नाही। जो जो जेथे उपजला तो तो ते व्यवसायी उमजला तयास लोक म्हणती भला कार्य करता। जाणता तो कार्य करी नेणता काहीच न करी जाणता तो पोट भरी नेणता भीक मागे। हे तो प्रगटची असे जनी पाहता प्रत्यक्ष दिशे विद्ये वीण करंटा बसे विद्या तो भाग्यवंत। आपली विद्यान शिकशी तरी काय भीक मागशी जेथे तेथे बुद्धी येशी वडिले सांगती। वडील आहे करंटा आणि समर्थ होय धाकुटा काजे विद्येनी मोठा। म्हणून या विद्या नाही बुद्धी नाही विवेक नाही साक्षेप नाही कुशलता नाही व्याप नाही म्हणून प्राणी करंटा। इतुकेही जेथे बसे तेथे वैभवास उणे नसे वैभव सांडिता अपैसे पाठी लागे। वडील समर्थ धाकुटा भिकारी ऐकायाची कैशी परी वडिला ऐसा व्याप न करी म्हणून या। जैशी विद्या तैशी हाव जैसा व्याप तैसे वैभव तोला सारिखा हाव भाव लोक करीती। विद्या नसे वैभव नसे तेथे निर्मळ कैसा असे करंटपणे ओखठा दिसे ओंगळ आणि विकारी। पशुपक्षी गुणवंत त्याच कृपा करी समर्थ गुण नसता जिणे व्यर्थ प्राणी मात्रांचे। गुण नाही गौरव नाही सामर्थ्य नाही महत्त्व नाही व्याप नाही वैभव नाही प्राणी मात्राशी। कारणे उत्तम गुण त्याची भाग्याचे लक्षणे वीण अवलक्षण सहजची आले। जनामध्ये जो जाणता त्यास आहे मान्यता कोणी एक विद्या असता महत्त्व पावे। प्रपंचात वा परमार्थ जाणता तोची समर्थ नेणता जाणीजे व्यर्थ निष्कारण। नेणता विंचूसर पडसे नेणतान जीव घात असे नेणतान कार्य नासे कोणी एक। नेणतान प्राणी शिंतरे नेणपणे तऱ्हे भरे नेणपणे ठके विसरे पदार्थ काही। नेणता वैरी जिंकती नेणतान पायी पडती नेणतान संहारती घडती जीवनास। आपले स्वहित न कळे जना तेणे भोगिती यातना ज्ञाने विणतो अज्ञाना अधोगती। माया ब्रह्म जीव शिव सारासार भावा भाव जटिलासाठी होते वाव जन्म मरण। कोण करता निश्चयशी बद्ध मोक्ष तो कोणाशी ऐशे जाणता प्राण्यांची सुटिका घडे। जाणीजे देव निर्गुण जाणीजे मी तो कोण जाणीजे अनन्य लक्षण म्हणजे मुक्त। जितुके जाणून सांडिले तितुके दृश्य ओलांडिले जाणत्यास जाणता तुटले मूळ मीपणाचे। न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी तरी मोक्षास अधिकारी होणार नाही।
माया ब्रह्म ओळखावे, आपणास आपण जाणावे, इतुक्यासाठी स्वभावे चुके जन्म. जाणता समर्थाचे अंतर, प्रसंगी वर्ते तदनंतर, भाग्य वैभव अपार तेणेची पावे. म्हणून जाणणे नव्हे सामान्य, जाणता होई जे सर्वमान्य. काही जणता मान्य सर्वत्र करीती, पदार्थ देखोन भूत भावी, नेणते झडपोण प्राणी ठेवी. मिथ्या आहे उठा ठेवी, जाणते जाणती. जाणत्याचे कळे वर्म, नेणत्याचे खोटे कर्म. सकळ काही धर्माधर्म, जाणता कळती. नेणत्यास यमयातना, जाणत्यास काहीच लागेना. सकळ जाणून विवंचना, करी तो मुक्त. नेणता काही राजकारण, अपमान करून घेती प्राण. नेणतान कठीण वर्तमान, समस्तांस होय. म्हणून या नेणणे खोटे, नेणते प्राणी ते करंटे. जाणतान विवरितान तुटे, जन्म मरण. म्हणून अलक्ष करू नये, जाणणे हाची उपाय. जाणतान सापडे सोय परलोकाची. जाणणे सकळांच प्रमाण, मूर्खास वाटे अप्रमाण. परंतु अलिप्तपणाची खूण, जाणतान कळे. एक जाणणे एक जाणणे करुण परते. कोण सोडील प्राणी अंते, कोणी एक कार्य जेते, जटिल वेळ न कळे. जाणणे म्हणजे स्मरण, नेणे म्हणजे विस्मरण. दोहींमध्ये कोण प्रमाण, शहाणे जाणती. जाणते लोक ते शहाणे, नेणते वेळे दैन्यवाणे. विज्ञान ते जाणपणे कलो आले. जेथे जाणपणे खुंटळे, तेथे बोलणेही तुटले. हेतू रहित झाले समाधान. श्रोते म्हणती हे प्रमाण, झाले परम समाधान. परी पिंड ब्रह्मांड ऐके लक्षण, हे निरोपावे. ब्रह्मांडितेची पिंडे असे बहुत बोलती ऐसे, परंतु याचा प्रत्यय विलशे ऐसे केले पाहिजे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे जाणपण निरूपण नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ. इथे हा समास पूर्ण झालेला आहे. दुसरा समास पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल. इथपर्यंत या व्हिडिओला लाईक शेअर करा, फॉरवर्ड करा, बेल आयकॉन दाबा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे तुम्हाला प्रत्येक समासाचे व्हिडिओ येतील आणि तुमच्यापर्यंत ते येणारच आहेत. कारण कोणालाही कसं वाचायला टायमिंग नसतो, तर बोलतात ना, कानाला इतरपेक्षा म्हणजे गाण्या हे इतर मालिकांपेक्षा आपण श्रीमद दासबोधाचं जर श्रवण केलं, वाचनाचं श्रवण केलं, तर तुमचं महत् भाग्य असेल. म्हणजे बोलतो भाग्य उजळायला वेळ लागत नाही, तर काय भाग्यासाठी ईश्वराची शक्ती पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम. भारत माता की जय.